नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जी.आर. सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजनेसाठी राबविण्यात मान्यता देण्याबाबतचा दिनांक 9 मे 2025चा सदर जी.आर. आहे. आणि काय आहे या जी.आर. मध्ये विशेष तेच आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत असते. यावर्षी या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, HDFC, ओरिएंटल, युनायटेड जनरल अशा कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करण्यात येत आहे. आणि शेतकऱ्यांकडून खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता जो आहे केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगानुसार सुधारित जो पीक विमा योजना आहे ही राबविण्यात 29 एप्रिल 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रदान करण्यात आलेली आहे. हा होता अतिशय महत्त्वपूर्ण जी.आर. आता बघा मित्रांनो, यानंतर जर तुम्ही पीक विमा भरत असणार, जो 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा करता यायचा, सदर जो पीक विमा आहे तो बंद करण्यात येत असून तुम्हाला यापुढे स्वतः जो 1.5% ते 2% स्वहिस्सा भरूनच पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. हेच होतं अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.